बायकाच मारामारी करायला. रम्या, तू कोणा स्टार्ट करायला? फेसबुक फ्रेंड आहे आपली, एकदम स्लिक पीस ॲटोमी. काय नाव आहे? आले ना डक्रूज. डक्रूज? हा, जर्मनीला असती. गोरी कर थोडीशी जस्ट आले बोलले आपल्याला. बाबा. हा, किती होतील? हे एक गाडी विटांचे 20,000 रुपये होते. 20,000. बर, हे दोघं कोण आहे रे? सेम टू सेम कपडे घातले. आमच्या मालकांची पोर आहेत, जुळी आहेत बर का. फक्त 10 मिनिटाचा अंतर आहे त्यांच्यात. पण दिसण्यात लय फरक वाटतो त्यांच्या. हा, एक आईवर गेलाय आणि काकांवर. आ? वडिलांना काका म्हणतात ते. मग काकाला काय म्हणतात? काकाला तुला काय करायचंय? ए सूर्या रम्या, वडापच्या कलेक्शनचं काय झालं रे? संध्याकाळी आणतो काका. आणि विटांचं काय झालं रे? त्या जास्त जळल्यामुळे काळ्या झाल्या त्या. तुला त्यानं कामाकडे लक्षात द्यायचं नसतं. हे? नमस्कार हा, पाटील. नमस्कार. मी माझ्या गोठ्याच काम करून घेस म्हणत होतो. काँग्रेस काँग्रेस या करून. नाही, त्यासाठीच म्हणत होतो हे? की ते इटा वाळू आणि मटेरियलचे पैसे समजा मी पुढच्या महिन्यात दिले तर चालतील का? काम पण पुढच्याच महिन्यात कर, पैसे आल्यावर. हा? हा. चल रे. गरज अय, होती. किसन, काका काय बोलायला कळ ना तुला? हा? त्यांच्या मागा काम आहेत. निघ. निघ ना. आराने. राहू दे. जड येते. मला काय ऐकायचं नाही, मी चाललोय आता. मला काय बोलायचं. ए पोरो, हा. झुमर मामा चालला, त्याला सोडून या फाट्यावर. हा, जातो. नाही राहू द्यात, मी जाईन माझच मी. बोला ना, हिशोब काढा ना. मी काय म्हणतो पाहुणं, पाळण्यात ठरल्याप्रमाणे तुमच्या शेता आणि गीताचं लगीन आमच्या रमेश आणि सुरेश बरोबर लावून टाकू ना उन्हाळ्यात. हा? एवढा विषय सोडून बोला पाटील. तो पाळणा मोडला, आता कांदे भरतो त्यात. यायला या असल्या आडग्यांबरोबर लग्न करून देण्यापेक्षा बिन लग्नाच्या ठेवीन माझ्या पोरी. येतो मी. झुमऱ्या, काय झुमऱ्या? अरे असं कसं बोलतोस रे? माझ्या लेकराला